म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं फोल्डेबल भेटून जाईल. हे सगळे फोल्डेबल फोल्डेबल आहे, फक्त इकडे असं पण टच करून ठेवायचं बघा, दुसरा 6 फूट पर्यंत याच्यामध्ये. आणि हे फोल्डेबल आहे. फोल्डेबल आहे, डायरेक्ट तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये भेटणार. तुम्ही केदारनाथला जायला नाही भेटला तरी इकडे तरी पहिल्यांदा असं वाटेल की तुम्ही स्वतः स्वर्गामध्ये आला केदारनाथला. याच्यामध्ये 15 ते 20 डिझाईन आहेत आपल्याकडे सगळे. मस्त असं स्वामींचं मखर आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेस मिळणार स्वामींच्या. याच्यामध्ये आपलं टंक आहे, त्याच्यामध्ये अष्टविनायक आहे. खूप मस्त वाटतंय, कलर कॉम्बिनेशन बेस्ट, एकदम बेस्ट. म्हणजे विठुरायावरती लिहिलंय, पाठी साक्षात माऊली आहे आणि पुढे जे डेकोरेशन आहे ते गेल्या वर्षी खूप जास्त व्हायरल झालं होतं. हा राजवाडाचा आहे, राजामधला बंगल्यामधला राजवाडा. असे मोठे मोठे महल मध्ये जे ठेवतात राजासारखा गणपती बाप्पा बसतो, जाणता राजा महाराजा त्यांच्या जागा त्यांचे जे मावळे सुद्धा आहे. मावळे बघितलं तर पाठी सरस्वती मातेचा आहे, मस्त असं शुभ लाभ दिलेला. 2.5 पावणे 3 फूट आरामशीर बसून जाईल. ओके, जर नीट बघितलं तर त्या पिंडीवरती बेलपत्र पण आहे. 3.5 फूट आणि ह्याला ना डबल्स लाईट आहे बघा, आतमध्ये छोटी रिंग आहे, डबल लाईट दिलेलं आहे. आता हे समोर जे माझ्या डेकोरेशन दिसतंय खूप युनिक आहे. ह्याला काय म्हणजे असं काय नाव दिलं? याला फुटेज जंगल बोलतात. ओके, आता ना मस्त असं महाराजांच्या किल्ल्याचं स्ट्रक्चर दिसतंय. बाजूला 2 मासे पण आहेत, जसं की विठ्ठलाच्या संगड ते लोक असतात. आणि हा फक्त असे खाच्यामध्ये लावायचे आणि पियूष वाटतात. हा आपला मंगलमूर्ती. ओके, मंगलमूर्ती. मंगलमूर्तीच्या पेढे बघा, फक्त एकदम आसान, एकदम लोड. ओके, लोड आपण टाकू शकतो असं. आता इथे ना अजून एक मस्त असं डेकोरेशन आहे, त्याच्यावरती जुन्या काळातले जे आमचं आपले जे जुने दादा परदादा जे मंदिरे शिव वापरतच नव्हते नमस्कार मंडळी, तुम्हाला आवडणाऱ्या आणि तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अशाच व्हिडिओ घेऊन असतो मी हजर, कारण की आपल्या चॅनलचं नाव आहे करण द एक्सप्लोरर. आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करतो. खरेदीचं माहेरघर आणि सगळ्यात जास्त गजबजलेलं स्टेशन म्हणजेच आपलं दादर. आणि दादरला पुन्हा एकदा माझी झालेली आहे एंट्री, कारण की आता गणेश उत्सव जवळ येतोय आणि गणपती बाप्पा जवळ आले की सगळ्यांची धावपळ असते की ह्या वर्षी डेकोरेशन काय करायचं. आणि प्रत्येकाच्या घरचं डेकोरेशन अगदी आपल्याला हवं तसं आपल्याला हवं असतं, पण आताचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्विक आणि फास्ट असं कुठे काय डेकोरेशन मिळेल त्याच्यात जर तुम्ही शोधत असाल तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असेल. कारण की आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी रेडीमेड डेकोरेशन, आणि त्यासाठीच मी आलो आहे दादर वेस्टला सिनेमा प्लाझा जवळ. आता सिनेमा प्लाझा कुठे सगळ्यांना सांगायची गरज नाही, पण जे आउट ऑफ मुंबईवरून येणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल. दादर वेस्टला उतरला की सिनेमा प्लाझा, तुम्हाला सिनेमा प्लाझा जवळ यायचं आहे. सिनेमा प्लाझाच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला कोतवाल गार्डन आहे. कोतवाल गार्डनच्या जी समोरची गल्ली आहे त्या गल्लीत आज आपल्याला जायचं आहे. आणि त्या गल्लीमध्ये एक अशी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण डेकोरेशनचं भंडार आहे. अगदी एवढ्यापासून एवढ्या बाप्पासाठी डेकोरेशन इकडे आज आपण बघणार आहोत. पूर्ण एक्सप्लोर करतोय आणि खूप युनिक ब्लॉग होणार आहे. सो पूर्ण न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला मजा येईल आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन भरभरून अशी शॉपिंग कराल. इकडचं डेकोरेशन जो घेऊन जातो तो दरवर्षी इथेच डेकोरेशन घ्यायला येतो. असे इकडे खूप युनिक डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सोबतच या डेकोरेशनचं जे कलेक्शन आहे त्याचं नाव आहे वेदांत डेकोरेशन. ऍक्च्युली यांचे 2 ते 3 स्टॉल आहेत जे आपले बाहेर छबिलदास स्कूलच्या बाहेर लागतात. तिकडचं मी लोकेशन दिलं, तिथे त्यांचा मेन स्टॉल, मेन जे डिस्प्ले असतो तो तिथे लागतो आणि त्यांचा गोडाऊन आहे ते आज आपण एक्सप्लोर करतोय, इकडे मागे आहे. सो चला, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला इन डिटेल प्राइस कलेक्शन सगळं कळेल. स्क्रीनवरती कंटिन्यू नंबर आहे, कधीही कॉल करून व्हिजिट करू शकता. चला व्हिडिओ स्टार्ट करूया, लेट्स गो गाईज. या तर इकडे एक्झॅक्टली माझ्या मागे प्लाझा सिनेमा आहे आणि हे बघितलं ना तर इथे कोतवाल गार्डन आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे या साईडला, तर या तुम्ही मला कुठच्या बिल्डिंगमध्ये नाही तर तिकडे नेतो. आणि अजून एक सांगायचं राहिलं, इथले जे सगळे डेकोरेशन आहेत ना ते प्रॉपर 100% इको फ्रेंडली आहेत. तर एकदम बेस्ट पॉकेट फ्रेंच बजेटमध्ये तुम्हाला जर डेकोरेशन हवे असतील तर या माझ्या मागे. तुम्ही आतमध्ये आलात ना की समोर बघा तुम्हाला मार्तंड मिसळ दिसेल, खूप जास्त फेमस आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला तुम्हाला एक छपरा बिल्डिंग दिसेल आणि छपरा बिल्डिंगमध्येच आपल्याला आता जायचं आहे वेदांत डेकोरेशनमध्ये. तर चला, आणि आता यांचं कलेक्शन आपल्याला बघायचं आहे, कारण की इकडे खूप युनिक डेकोरेशन आलेले आहेत. आपण आलोय वेदांत डेकोरेशनसाठी बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला. तर चला यांचं कलेक्शन बघूया. या तर आता आपण आलो वेदांत डेकोरेशनचं पूर्ण कलेक्शन बघायला आणि आपल्यासोबत आहेत ओनर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव संतोष रामचंद्र शेरकाने. ओके. आणि मी राहणार दादरचाच आणि इकडं 35-40 वर्षापासून मी इकडे व्यवसाय करतो छबिलदास गल्लीमध्ये. प्लस इकडे आपल्या छपरा बिल्डिंग मध्ये आपला पहिला मजला आपल्याला रिटेल आणि होलसेल दोन्ही पण चालू आहे. ओके. आपला कोतवाल गार्डनच्या समोरच्या गल्लीमध्ये पहिला मजला छपरा बिल्डिंग मध्ये पहिला मजला लागलेला आहे. ओके. तर आता आपण गणपती बाप्पाचं डेकोरेशन एवढं सगळं बघतोय, तर तुमच्या मागे बरंच कलेक्शन दिसते, तर आपण सुरुवात कुठून करतोय? सुरुवात आपण आपल्या लक्ष्मीपासून करूया. ओके. ही आपली लक्ष्मी माता आहे. याच्यामध्ये 1 ते 1.25 फूट तुम्हाला गणपती बसेल. 1 ते 1.25 फूट. आणि फॉर्म स्पंच आहे. तर थर्मोकोल कुठेही असं नाही की थर्मोकोल बघायला भेटेल. फॉर्म स्पंच, ॲक्रेलिक, फुट्टा, सनबोल्ट
हे सगळ्यामध्ये भेटेल. ओके. हे तुम्हाला स्टार्टिंग माझ्याकडे 2500 रुपये पर्यंत भेटेल. स्टार्टिंग 2500 पर्यंत स्टार्टिंग आहे आपल्याकडे. याच्यामध्ये 10 ते 15 डिझाईन आहेत माझ्याकडे. 10 ते 15 डिझाईन. आणि साधारण किती बोलला? 1.5 फुटापर्यंत बसू शकतो. हे 1 ते 1.25 फूट पर्यंत. ओके. 1 ते 1.25 कारण हे टोटल 2 फूट आहे. ओके. 1.25 फूट पर्यंत याच्यामध्ये. आणि हे फोल्डेबल आहे. फोल्डेबल आहे. डायरेक्ट तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये भेटणार. ओके. आपणच पॅक करून देणार. हा, बॉक्स पॅकिंग करून देणार. तुम्ही गावी बाहेर गावी सुद्धा घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि फोम आहे ना? हा, हे सगळे फॉर्म आहे. ओके. हे सगळे फॉर्म आहे. आणि हे बघा सगळे खाचे टाईप आहे. तुम्हाला टाचणीची एकही गरज नाही. हे स्पंज आहे. ओके. हा, स्पंज आहे. फक्त आपल्याला अटॅच करायचं. हा, बस अटॅच करायचं. उर्दूचं अजून काय नाही. आणि लाईटीचे जे तुम्हाला दिले ना, हे कसं इंडियन लाईटीच आहे. म्हणजे चायना तुम्हाला काही भेटणार नाही, खराब वगैरे होणार नाही. ओके. 1 नंबर क्वालिटी. लक्ष्मी माता असं की उभे तर साक्षात आपल्याकडे बघते. लक्ष्मी माता स्माइल, डोळे वगैरे व्यवस्थित, गळ्यामध्ये मंगळसूत्र आईच्या, म्हणजे खरंच असं वाटते की आई आपल्या घरात आलेले. आणि याच्यामध्ये आपल्याकडे पॅटर्न किती आहेत छोट्यांमध्ये? छोट्यामध्ये आपल्या कम से कम 10 ते 15 पॅटर्न. 10 ते 15. हा, डिझाईन अलग अलग. ओके. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत. वेगवेगळे डिझाईन. साधारण आता याच्यामध्ये दुसरी डिझाईन आपल्याला बघायची. ओके, दाखवतो. आता याच्यामध्ये हा मोदक आला. ओके. मोदक. लाईट 2 लाईट आहे. मोदक आले. याच्यामध्ये हा एक डिझाईन आहे मोदक आला. लाईट आणि 2 लोड सुद्धा दिले. हा, 2 लोड सुद्धा दिलेला आहे. ओके. ह्याची प्राइस डिफरंट असेल की सेम? 2500 पर्यंत. ओके. स्टार्टिंग 2500 पर्यंत आहे. आणि ह्याला पुढे मिरर दिलाय ना हा. पाठी? येस. समोर मिरर दिलेला आहे. पाठी आरसा सुद्धा दिलाय. मस्त. तिसरा हा आपला श्री. ओके. वा, मस्त. हे थोडं डिझाईन बघून घ्या. तुम्हाला 101 डिझाईन बघायला भेटतील. पाहिजे मी दाखवतो, बघून घ्या. 4 मोर आहे त्याच्यावरती. पाठी श्री आहे आणि मस्त असं कमान दिले. आणि ह्याला फुल एलईडी लावलाय. फुल एकदम पाठी फुल एलईडी लावलेले आहे. आणि ह्याच्यात साधारण किती फुटाचा बाबा बसतो? याच्यामध्ये 1.25 ते 1.5 फुटामध्ये बसून जाईल. ओके. 1.25 ते 1.5 फुटाचा आता चौथा हा आहे आपला सूर्य. ओके. हा इकडे एक सूर्य आहे. याच्याला पण 2 लोड दिलेत आणि पाठी आरसा दिलाय. ओके. याच्यामध्ये साईज असणार आहे आपल्याकडे की हा एकच? याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे 2 साईज भेटून जाईल. ओके. हा एक आणि याच्यापेक्षा मोठा पण. ओके. सेम पॅटर्न मध्ये? सेम पॅटर्न मध्ये 2 ते 3 साईज भेटून. ओके. 2 ते 3 साईज मिळणार आहेत. आणि ह्याच्यापेक्षा पण आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत. पण आता आपण थोड्या मोठ्या पॅटर्न कडे जाऊया. नेक्स्ट आपला केदारनाथ. ओके. भोलेनाथ बाबा. ओके. आणि तुम्ही केदारनाथात जायला नाही भेटला तरी इकडे तरी पळायला असं वाटेल की तुम्ही स्वतः स्वर्गामध्ये आला, केदारनाथला भेटला. येस. आणि हे किती फुटाचं असेल? याच्यामध्ये आपला 2 ते 2.25 फूट आरामशीर बसून जाईल. ओके. 3 फुटापर्यंत आहे. आणि टोटल सगळं फोल्डेबल आहे. 2 सेट मध्ये, पाठचा एक सेट आणि पुढचा एक सेट. ओके. पाठी POP फॉर्म मध्ये. पुढचं वेगळं आणि बाजूला 2 हा, नंदी दोन महाराज दिलेले आहेत. मस्त. केदारनाथची थीम आहे पूर्ण. ओके. आणि त्याच्यात ते साईज 3 फूट बोललात ना? हा, त्या साईज मध्ये 2 2.25 फूट आरामशीर बसून जाईल. ओके. 2 2.25 फूट आरामात बसणार आहे. दुसरा हा आपला मोठा साईज येईल, जम्बो साईज. ओके. याच्यामध्ये 2.5 ते 3 फुटाचा बसून जाईल. 2.5 ते 3 फूट. आणि ह्याला फुल एलईडी केले. आणि हा, full याच्यामध्ये LED. कलर वाले पण एलईडी दिसत आहेत. मस्त. थोडं वेगळं. याच्यामध्ये आपल्याकडे 15 डिझाईन येऊन जाईल. 15 डिझाईन येतील. ओके. बघा त्याच्या बाजूला पण मोराचा सुद्धा आहे. एकदम सुंदर डिझाईन आहे. आकर्षक, एकदम माणसाच्या मनात बसला पाहिजे. बघितलं तर घेऊनच गेला पाहिजे. पूर्ण लाईट एलईडी. आणि खूप युनिक पीस आहे. वरती ना मोर पंख दिलेत गुलाबी कलर मध्ये जर तुम्हाला दिसत आहेत तर. आणि मोर सुद्धा आहेत. आणि साधारण या मोठ्या डेकोरेशनची प्राइसिंग आपल्याकडे काय असेल? साधारण तुम्हाला सांगतो, माझ्याकडे मोठ्या डेकोरेशनची प्राइस तुम्हाला 5.5 ते 6,000 मध्ये भेटून जाईल. 5.5 पासून स्टार्टिंग आहे मोठ्यांमध्ये. हा, 5.5 ते 6,000 पुढे जाईल. ओके. दुसरा हा एक आहे. याच्यामध्ये 15 ते 20 डिझाईन आहेत आपल्याकडे. सगळे लाईट वाले 15 ते 20 आणि ह्याच्यामध्ये ना लाईट चेंज होते. हे मध्ये जे दिले ते ग्रीन नेट आहे ना? हा, हे ग्रीन आहे. ओके. ग्रीन लाईट कलरचं नेट आहे त्याला. मस्त. आणि ह्या इकडे ना आतमध्ये मोठा खंड दिला, त्याच्यामुळे याच्यात बाप्पासोबत हे टोटल आपला असं डायरेक्ट खाचे टाईप येणार. तुम्हाला काहीच आपल्याला पीयूपी फॉर्मचं आहे. 100% तुम्हाला पीयूपी फॉर्मच भेटणार. आणि हे सगळं फोल्डेबल आहे. सगळं फोल्डेबल आहे. हा एक सेट आहे, हा एक सेट आणि हा एक 3 सेट आहे फक्त, बस. आणि आपण बॉक्स पॅक देतो. बॉक्स पॅक करून देणार. म्हणजे प्रॉपर पॅकिंग. याच्यामध्ये हा डिझाईन येईल. वाव. ह्याच्या आतमध्ये डिझाईन 101 सुंदर येणार. ह्याच्या आतमध्ये फॅब्रिक लावलंय ना? हा, वेग लावलेलं. येस. हे फॅब्रिक लावलंय त्याच्यामुळे हे खूप युनिक दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये पाठी सुद्धा फॅब्रिक आहे, खाली आहे, आणि इकडे श्री आहे, आणि इकडे सुद्धा श्री दिलाय. मस्त. दुसरा आपला स्वामी समर्थ बाबा. हा, स्वामी समर्थ आपला झाडामध्ये एकदम जसा की झाडामध्ये साक्षात बसलेला रूप दिसतोय. ओके. मस्त असं स्वामींचं मखर आहे. आणि ह्याच्यामध्ये साईजेस मिळणार स्वामींच्या? याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईज भेटून जाईल. ओके. याच्यापेक्षा मोठाही भेटेल आणि याच्यापेक्षा लहान सुद्धा भेटेल. ओके. याच्यापेक्षा मोठा पण आहे, लहान पण आहे, म्हणजे हे मीडियम साईज? हे मीडियम. याच्यामध्ये 2 ते 2.25 फुटाचा बसेल. ओके. याच्यापेक्षा लहान 1.5 फुटाचा बसेल आणि याच्यापेक्षा मोठा 3.5 फुटापर्यंत बसून. ओके. म्हणजे याच्यामध्ये 2-3 साईज अवेलेबल आहेत. आणि स्वामी भक्त आहेत ना, त्यांना एकदम मस्त आहे. आणि आता इकडे जे बघतोय हे थोडं वेगळं दिसतंय. हे काय आहे? हे पीयूपी फॉर्मचं आहे. ओके. पीओपी फॉर्म मध्ये आहे. वरती अष्टविनायक आहेत ना? शंख आहे त्याच्यामध्ये, अष्टविनायक आहे. खूप मस्त वाटतंय. कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे. पुढे मस्त असे लोड आहेत, पाठी पिलर आहे, आणि मस्त वाटते. शेडिंग वगैरे प्रॉपर आहे. त्याच्यामध्ये लाईट तेवढीच आहे ना?
हा लाईट तेवढी. ओके, म्हणजे डिसेंट पीस आहे एकदम. आणि त्याच्या बाजूलाच जे आता विठ्ठल रुक्माई वारकरी असतील त्यांच्यासाठी एकदम बेस्ट म्हणजे विठुरायावरती लिहिलंय. पाठी साक्षात माऊली आहे आणि पुढे ना पूर्ण अशी दिंडी लावलेली आहे बघा, बघितलं तर नीट. आणि हे जे वारकरी आहेत ते आपल्याकडे फोल्डेबलच आहेत, म्हणजे सगळं फोल्डेबल आहे, सगळं फुटेज आहे. फक्त जरा काढून दाखवा ना मला. म्हणजे हे याच्यामध्ये तुम्हाला असं फोल्डेबल भेटून जाईल. हे सगळे फोल्डेबल फोल्डेबल आहे, फक्त इकडे असं पण टच करून ठेवायचं बरं, दुसरं काय नाही. ओके, म्हणजे तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही ते लावू उभा करून शकता. ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मस्त. आणि हे साधारण किती फीट बरं बसू शकतं याच्यामध्ये बाप्पा? याच्यामध्ये आरामशीर 2-2.5 फुटापर्यंत आरामशीर बसून जाईल. ओके, 2-2.5 फूट आरामशीर बसून जाईल. आणि हे डायरेक्ट सट आहे, हा पाठचा पूर्ण सट आहे आणि पुढचा एक सट आहे. आणि पुढचे सगळे सेपरेट आपण करू शकतो. ओके, मस्त. ह्याच्यामध्ये पूर्ण खूप मोठं डेकोरेशन आहे. आणि त्याच्याच बाजूला जर बघितलं ना तर हे इथे मंगलमूर्ती करून लिहिलेलं आहे. हे सगळे 3 डेकोरेशन आहेत ते एकाच शेडिंग मध्ये, बरोबर? ओके. आणि ह्याच्यामध्ये उंदीर मामा सुद्धा पुढे 2 दिलेत. हे त्याला अटॅच आहेत की आपण करू शकतो? हे 2 उंदीर मामा फक्त वेगळे आहेत. ओके, बाकी पाठचा पुरा सट आणि पुढचा एक सट आहे. ओके, म्हणजे हे आपण त्यांना अटॅच करू शकतो. पुढे उंदीर मामा आहेत, पाठी मंगलमूर्ती दिले. आणि हे किती फूटचं आहे? कुठला ह्याच्यात सुद्धा तुमचं 2.25 फुटांत आरामशीर बसून जाईल. ओके, 2.25 फुटाच्या बसून. लाईट ह्याच्यामध्ये एवढीच आहे? हा, लाईट. ओके, लाईट ह्याच्यामध्ये एवढीच आहे. आणि हे जे डेकोरेशन आहे ते गेल्या वर्षी खूप जास्त व्हायरल झालं होतं, जे स्वामींचं आहे. स्वामींचं आपलं खूप म्हणजे खूप क्रेज होता या डेकोरेशनचा. आणि आपल्याकडे या वर्षी सुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये आता म्हणजे तुम्ही काय सांगाल या डेकोरेशन बद्दल? म्हणजे नक्की असं काय या डेकोरेशन? या डेकोरेशन मध्ये साक्षात बघायला गेलं तर आपला स्वामी समर्थ जसं की झाडापासून उत्पन्न झालाय तो. तर असं होतं की झाडामधनं उठून बाहेर येतोय, साक्षात बसल्यागत वाटतो तो. ओके. आणि आता याच्यामध्ये मी एक छोटी साईज सुद्धा बनवलेली आहे. ओके, कस्टमरला जरा छोटी साईज पण पाहिजे होती अवेलेबल, ते सुद्धा मी ऑर्डर दिलेली. आणि अजून सुद्धा 99% पब्लिक या स्वामी समर्थाला म्हणजे या मकरला या डिझाईनला भरपूर प्रदर्शन करतात. ओके, आपला पिंड पण आहे, तुळस पण आहे आणि खूप आकर्षक आहे. रात्रीच्या टायमाला खूप उठून दिसतो. ओके, म्हणजे पिंडी आणि तुळस याच्या सोबतच आहे? हा, सोबतच आहे. तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता, इकडे या साईडला करू शकता. ओके, म्हणजे या एकाच डेकोरेशन मध्ये तुम्हाला पिंड सुद्धा आहे, तुळस सुद्धा आहे, स्वामी सुद्धा आहे. आणि पाठी जर तुम्ही नीट बघितलं तर तिचे लिहिलंय, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि प्रॉपर असं झाडाचं जे स्ट्रक्चर बनवलं ना ते एक नंबर आहे, मस्त एकदम. आणि ह्याला खूप जास्त मागणी होती. जर तुम्हाला सुद्धा हवं असेल तर लगेच स्क्रीनशॉट काढून तुम्ही यांना व्हॉट्सअप करू शकता. आणि आता नेक्स्ट इकडे खूप मोठं दिसतंय. हे डेकोरेशन म्हणजे नक्की काय आहे? पूर्ण असं राजमहल, राजवाडा वाटतंय. हा राजवाडाच आहे. राजामधला बंगल्यामधला राजवाडा असे मोठे मोठे महल मध्ये जे ठेवतात, राजासारखा गणपती बाप्पा बसतो, त्याच्यासाठी मोठाच्या मोठा बनवलेला आहे. 6x6चा पीस आहे. ओके, 6x6चा. आणि हे इको फ्रेंडली आहे, म्हणजे 15 mm चा बनवलेला सीट आहे, फार्म स्पंच आहे आणि खूप आकर्षक आहे. याच्यामध्ये माझ्याकडे 2 डिझाईन येतील. ओके, याच्यामध्ये 2 डिझाईन आणि टोटल लाईट आहे. पाठीमागणं इकडे सगळे टोटल लाईट येणार याच्यामध्ये, पूर्ण लाईट आहे. आणि जर वरची डिझाईन बघितली तर सगळं रेखीव काम आहे, पूर्ण रेखीव आहे. ते पिलर वगैरे प्रॉपर बघा, शेडिंग एक नंबर आहे. आणि हे जे इकडे बघताय ना एकदम सगळं कोरीव काम केलेलं आहे, मस्त. 3.5 ते 4 फूट गणपती आरामशीर बसून जाईल. टोटल 3.5 ते 4 फुटाचा गणपती प्रॉपर बसेल. आणि माझ्या मध्ये जर गणपती जरी छोटा असेल तरी गवर गणपतीसाठी सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन आहे, कारण की आतमध्ये स्पेस खूप मोठा आहे. 6x6 बोललात ना तुम्ही? 6x6 आहे. आणि आपल्याकडे याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे. तर आता याच्यानंतर पुढे कुठे जातो आपण? याच्यानंतर हा आपला कार्विन मध्ये कार्विन मध्ये बनवलेला आहे तो. ओके, कार्विन मध्ये आहे. आणि याच्यावरती मोरपंख वगैरे दिलाय, मस्त. तो आतमध्ये थोडस, त्याच्यामुळे इकडून तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. एकदम असा रथासारखा त्याचा स्ट्रक्चर केलेला आहे. आणि आता इकडे हा आपला वेल्वेट पुट्टामध्ये बनवलेला आहे. ओके, हा वेल्वेट मध्ये. ओके, ह्याला फॅब्रिक आहे ना हे सगळं? वेल्वेट आहे. 2 प्रकारचे लाईट दिलेले याच्यामध्ये बंद चालू मध्ये. ओके, आणि खूप सुंदर दिसतो. आणि लोड आहे. लोड फक्त हवा भरायचे काढून तुम्ही ठेवू शकता. म्हणजे ओके, म्हणजे एकदम अलगद दिलेलं आहे, तुम्हाला तकलीफ नाही, तुम्ही काढून पॅक करून ठेवू शकता. म्हणजे ते एका बलून सारखं आहे, फक्त हवा भरायचे तसे. ओके, मस्त. आणि ह्याला पाठीना बघितलं तर मिरर वगैरे प्रॉपर सगळा दिलाय. ओके, तर आता आपण कुठचं बघणार आहे? आता आपण शंकरचा पिंड. ओके, एक्रिलिक आहे, सनबोल्ड सगळे शंकराचे मूर्ती आणि त्याच्या बाजूला पिंड दाखवलं गेलेलं आहे. याच्यामध्ये माझ्याकडे तुम्हाला 3 साईज भेटून जाईल. ओके, आणि 2 साईडला 2 नंदी भेटून जाईल. सेम डिझाईन मध्ये. ओके, दुसरा हा आपला महाराजा, जाणता राजा महाराजा, त्यांच्या जागा त्यांचे जे मावळे सुद्धा आहेत त्यांच्या संबंध एकदम सुंदर आहे. आणि मोठा त्याच्यामध्ये 2.5 ते 3 फुटाचा गणपती बसून जाईल याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये 2.5 ते 3 एक नंबर बनवलेला पीस आहे. हा पूर्ण ना महादरवाजा आहे, मध्ये मावळा लिहिलाय आणि बाजूला सगळे मावळे सुद्धा आहेत.
वरती जाणता राजा महाराजांचा जिरेटोप आहे, तोफा वगैरे एकदम प्रॉपर डिटेलिंग आहे या डेकोरेशन वरती. आणि पुढे जर बघितलं तर 2 सिंह दिलेत. आणि ह्याच्यात साधारण किती फुटाची मूर्ती बसेल? याच्यात साधारण तुम्हाला तो 2.5 ते पावणे 3 फुटामध्ये आरामशीर भेटेल. टोटल 4 फूट आहे. ओके 3 सव्वा 3 फूट आरामशीर ते बसून जाईल. ओके 3 सव्वा 3 2 फुटाची मूर्ती याच्यात आरामशीर बसेल. आणि याच्यामध्ये लाईट पण एकदम मस्त अशी प्रॉपर दिली. ह्याच्यामध्ये फोल्डिंग कसं आहे, म्हणजे पाठचा सेपरेट? हा पूर्ण शर्ट आहे. ओके हा एक शर्ट आहे 2 आणि हा एक वेगळा 3 आहेत ओके, टोटल. 3 2 वेगवेगळे. मिनिटामध्ये लागून जाईल. ओके. आणि पाठी बघितलं तर पाठी सरस्वती मातेचा आहे, मस्त असं शुभ लाभ दिलेलं. आणि याच्यावरती पण मोर वगैरे आहेत. हे किती फुटाचं आहे आणि याच्यामध्ये किती फुटाचा बाप्पा? याच्यामध्ये आपला 1.5 पावणे 2 फुटा पण गणपती आरामशीर बसून जाईल. ओके टोटल हे आपलं 3 फूट आहे. तर ओके. म्हणजे 2 सव्वा 2 फूट त्याच्यावरती नाही, पण आकर्षक एकदम सुंदर आहे सरस्वती मातेची. आणि हे याच्यामध्ये पण 2 मोर फोमचंच आहे आहेत. ना? सगळं फोल्डेबल आहे ना तुम्हाला. ओके. आणि सगळं टोटल बॉक्स पॅकिंग येणार आपल्याला. ओके. आणि आता जो मगाशी बघितला होता त्याच्यामध्ये आय थिंक ही मोठी size मोदक आहे. आहेत. मोदक बोलतात मोदकची मोठी हा. साईज. ही किती मोठी साईज, काय साईज आहे याची? हे टोटल आहे 4.25 फूट आहे. ओके याच्यामध्ये पण तुम्हाला 2.5 पावणे 3 फूट आरामशीर बसून जाईल. ओके. आणि प्लस त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतात, त्या पाठीमागे डबल तुम्हाला गणपती बाप्पा दिसेल, पाठीमागे आहे ना ते. हा पाठी आरसा हा. दिलाय. आणि ह्याला पण एकदम 2 सुंदर आहे. लोड आणि लोड आहे. पण आहे. ते फुगासारखा फुगवतो तसा फुगून ठेवू शकता. ओके नंतर काढून पण ठेवू शकता तुम्ही. सगळं फोल्डेबल आहे ना. मस्त. आणि खाली ते वेलवेट पुट्टा दिलेला आहे. Velvet. फोल्डेबल आहे सगळं. ओके सगळं फोल्डेबल आहे आणि एकदम हलका आहे. एकदम त्याच्यामुळे हलका बोलला असं हेवी नाही. आणि आपला त्रिशूल, हा त्रिशूल. वा पिंडाचा त्रिशूल एकदम सुंदर आहे. पिंड पण आहे, त्रिशूल पण आहे. आणि तुम्ही जर नेट बघितलं तर त्या पिंडीवरती बेलपत्र पण आहे, एकदम 3D वाला बेलपत्र. आणि वरती त्रिशूल आहेत, डमरू आहेत. म्हणजे महादेव जर प्रेमी असाल किंवा तुमची काही थीम असेल तर हा डेकोरेशन एकदम परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये लाईट एवढीच आहे ना? हा लाईट तेवढी. ओके म्हणजे डिसेंट लाईट ठेवले. आणि सेम ऍज इट इज जो आपण सूर्याचा बघितला त्यातला त्याच्यामध्ये मोठा साईज, सगळ्यात मोठी मोठा. साईज आहे. आणि थोडं डिझाईन सुद्धा याचं वेगळं आहे. पाठी आरसा दिलाय, 2 लोड आहेत, एकदम असं. हे किती मोठं आहे, म्हणजे साईज काय? याच्यामध्ये 2.5 फुटाचा गणपती आरामशीर बसून जाईल. टोटल 3.5 फूट आहे. ओके 3.5 फूट आहे. आणि ह्याला ना डबल्स लाईट आहे बघा. आतमध्ये छोटी रिंग आहे आणि डबल बाहेर लाईट दिलेला आहे. मोठी रिंग आहे. आता हे समोर जे माझ्या डेकोरेशन दिसतंय खूप युनिक आहे. ह्याला काय म्हणजे असं काय नाव दिलं? याला फुटेज जंगल बोलतात. ओके. ते जंगल मधनं आपला हरण वगैरे पडताना दाखवलेला आहे. ओके गणपती बाप्पा बरोबर झाडाच्या मध्ये बसेल. 2 साईडना 2 झाडासारखे डिझाईन दिलेले आहेत. आणि एकदम सुंदर, एकदम लुकिंग. फक्त याला एक छोटासा फोकस सोडत एकदम माते सुंदर दिसेल. येस जंगल टाईप. याच्यामध्ये 2 साईज भेटून जाईल हा तुम्हाला. जंगल थीम आहे या डेकोरेशनची. 4 हरण आहेत टोटल. आणि पाठी जर वरती बघितलं आपला तर सूर्य पण दिलेला आहे. सूर्य आहे, मस्त असं झाड आहे. आणि झाडाच्या मध्येच बाप्पा बसणार आहे. आणि हे किती फुटापर्यंत बाप्पा बसू शकतात? त्याच्या 1.5 फुटा पण बसेल. याच्यापेक्षा मोठा पाहिजे 2 सव्वा 2 फुटा पण. याच्यामध्ये 2 साईज भेटून जाईल. ओके याच्यात 2 हा, साईज 2 भेटणार size. आहे. आणि बॉक्स पॅकिंग गेला. ओके बॉक्स पॅकिंग पूर्ण फोल्डेबल आहे. आणि आता इकडे वक्रतुंड आहे, मस्त. ही डिझाईन खूप युनिक आहे. मोर आहे त्याच्यामध्ये. मोर आहेत. आणि पीओपी फॉर्म आहे. स्पंच डायरेक्ट. हा हा टोटल स्पंज स्पंच येणार. रबर कोटिंग आहे. ओके म्हणजे हे कसं तुम्ही 1-2 वर्ष आरामशीर वापरू शकणार. हे पूर्ण शर्ट आहे मॅडम. हे 2 मोर आहेत आणि टोटल 3 शर्ट आहे. ओके 1, 2 आणि 3 सगळं फोल्डेबल आहे. तुम्हाला टासिल लावायची गरज नाही. डायरेक्ट खाच्यामध्ये येणार. ओके. आणि ह्याच्यामध्ये हा एकच साईज आहे की सेम पॅटर्न? नाही, याच्यामध्ये पण तुम्हाला 2 साईज भेटून जाईल आपल्याला. ह्याच्यामध्ये पण 2 साईज. आणि आता इकडे जर आपण बघितलं तर इकडे ओम आहे आणि ओम 4 आहे. मोर एकदम आहे. सुंदर आहे एकदम. ओम हाती. वा. ओमचा आहे. मस्त. 4 मोर दिल्या त्याला. पाठीमागे 2 मोर, पुढे 2 मोर. हा पूर्ण शर्ट येईल. हा एक शर्ट येणार. आणि प्लस हा डायरेक्ट आपला खाच्यामध्ये आपला नेहमीप्रमाणे. ओके. आता मला विचारायचं याच्यामध्ये ही स्टेबल लाईट आहे. आपल्याला जर लाईट चेंज करायची असेल तर आपलं रिमोटवर सुद्धा होतं? हा होतं ना. ओके म्हणजे सगळ्या डेकोरेशन सोबत आपल्याला रिमोट वगैरे आहेत? हा ओके म्हणजे सगळीकडे आपल्याला रिमोट वगैरे दिले आहेत. तर हे सगळ्या लाईट्स आहेत ना रिमोटवरती आपण चेंज करू शकतो. म्हणजे जशी हवे तसा कलर आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. ह्या एलईडी आहेत ना आतमध्ये? हा एलईडी. ओके आतमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 एलईडी दिलेत. म्हणजे लाईट साठी भरपूर खर्च केलेला आहे. आणि ओके. अति सुंदर आकर्षक आहे. आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे असे डेकोरेशन. ओके आता ना मस्त असं महाराजांच्या किल्ल्याचं स्ट्रक्चर दिसतंय. हे डेकोरेशन काय आहे? हे डेकोरेशन तुम्हाला हा येईल. पुन्हा हा गेटअप येणार. ओके वरती झेंडा येणार. 2 साईडला 2 मशाल सारखा आहे. येणार. प्लस 2 तुतारी पुढे. आणि हा पूर्ण शर्ट आहे. आणि हा एक शर्ट आहे. म्हणजे 2 शर्ट मध्ये तुमचा ओके होऊन जाणार. ओके. एकदम आणि मस्तपैकी. नेट बघितलं तर पाठी एकदम सुंदर राजमुद्रा आहे. सुद्धा आहे बघा. मध्ये राजमुद्रा दिले, मशाली आहेत. आणि हे थोडं गेटचं स्ट्रक्चर केलंय. पुढे तुतारीवाल्या आहेत. आणि हे किती फूटचं आहे? याच्यामध्ये तुमचा 2 सव्वा 2 फूट आरामशीर बसून जाईल. ओके 2 टोटल हे 3 फूट आहेत. ओके 2 सव्वा 2 फूट म्हणजे आकाश छान दिसून जाईल. ओके. आणि ह्याच्यामध्ये साईज असेल की हे एकच? नाही, याच्यामध्ये एकच साईज आहे. ओके म्हणजे हा खूप युनिक पीस आहे. ह्याच्यामध्ये एकच आहे. सोल्ड आउट व्हायच्या आधीच वेदांत डेकोरेशनला व्हिजिट करा. आपला विठ्ठलाचा राजा पंढरीचा एकदम सुंदर आणि आकर्षक. त्याच्या बाजूला 2 मासे पण आहेत. जसं की ओके. विठ्ठलाच्या संगड ते लोक असतात. प्लस हा बोला तर हा सुंदर तुळस त्यांच्या संगड आहे.
हा पूर्ण एक शर्ट येणार, हा एक शर्ट येणार आणि हा फक्त असे खाच्यामध्ये लावायचे आणि पीओपी फॉर्म मध्ये आहे. थोडा सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला असं थर्माकोल दिसणार नाही माझ्याकडे. ओके, एकदम इको फ्रेंडली, इको फ्रेंडली आपल्याकडे आहे. 100% इको फ्रेंडली आपल्याकडे आणि खूप सुंदर आहे. ओके, मस्त असे पांडुरंग आहेत राजा पंढरीचा. मस्त असे त्यांचे जे 2 मासे असतात कानात कुंडल ती सुद्धा आहेत आणि इकडे तुळशी सुद्धा आहेत. हे किती फीटाचं आहे? थोडं मोठं दिसतंय. याच्यामध्ये 3 फुटापर्यंत गणपती बसून जाईल. टोटल 4.5 फूट आहे. ओके, 4.5 फूट आहे आणि 3 फुटापर्यंत 3.5 फुटाचा गणपती बाबा बसू शकतो. आणि विठ्ठलामध्ये आपल्याकडे 2-3 पॅटर्न आहेत. हा ओके, मस्त. हा एक खूप भारी आहे. आता आपण या साईडला येऊया. इकडे खाली पण एक मस्त, ऍक्च्युली हे जे व्हाईट शेड आहेत ना, तर मला पर्सनली खूप आवडलेत, मस्त वाटतात. हा आपला मंगल मूर्ती. ओके, मंगल मूर्ती. मंगल मूर्ती आहे पण खूप सुंदर आहे. फॉर्म स्पंज मध्ये रबर कोटिंग आहे ओके, आणि पुढे 2 मोर दिलेला आहे. हा एक शर्ट आणि हा एक शर्ट आणि 2 3 याच्यामध्ये स्वॅबमध्ये तुमचा होऊन जाईल. ओके, आणि बॉक्स पॅकिंग भेटणार. टोटल आपल्याकडे बॉक्स पॅकिंग तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही बाहेर गावी घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ कॉल लक्झरी मध्ये तुम्हाला पाहिजे तसं मी घेऊन जाऊ, मला प्रॉब्लेम नाही होणार. ओके. आणि तसाच मंगल मूर्तीच्या बाजूला ओमचा पण एक मस्त असा दिलाय. एकदम अशी गोल मोठी कमानी आहे, बाजूला 2 लोड आहेत. हे लोड सेपरेट होतात की त्याला लोड सेपरेट होतात. हा एक सटा हा एक सटा लोड सेपरेट आहे बघा. फक्त एकदम आसान एकदम लोड. ओके, लोड आपण हा. काढू शकतो. ओके. असा काढू शकतो. फक्त लोड याच्यामध्ये ठेवायचा आणि खाली 2 पिन आहे. बस ओके, एवढं. मस्त. आता जे आपण मखर बघतोय ना, ते म्हणजे पूर्वीपासूनची जी परंपरा चालत आलेली आहे, जे मंदिराचा मखर असतो तो आपल्याला बघायला मिळतो. तर हे नक्की काय आहे? हे हे तुम्हाला मकर जे आपल्या जुन्या काळातले जे हा, आमचे आपले जे जुने दादा परदादा जे मंदिराशिवाय वापरतच नव्हते दुसरे. हो, नव्हते. मग त्या काळातलं अजून सुद्धा चालतं. अजून पब्लिक पण याला रिस्पॉन्स देते. म्हणून हा अष्टविनायक आहे. हा एकदम सुंदर आहे याच्यामध्ये. ओके, फुल गाभा हा, आहे आतमध्ये. तुम्हाला 4 शेला 4 पाय करून त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप जसं मंदिर प्रमाणे आहे ओके, तसं. आणि अष्टविनायक आहे. खूप अति सुंदर 2 ते 2.5 फुटामध्ये गणपती बसून जाईल. फक्त समोरून तुम्हाला एक फक्त फोकस सोडायचा आहे बस, दुसरा तो काय. ओके. पूर्ण एकदम सुंदर आहे. मंदिर भरपूर चालतो. भरपूर याला रिस्पॉन्स आहे पब्लिकचा. तरी हे किती फुटाचं आहे? याच्यामध्ये टोटल आहे तुम्हाला 4.5 फूट आहे. याच्यामध्ये ओके. 2-2.25 फूट गणपती आरामशीर बसून जाईल. ओके, मस्त. हे जे मंदिराचा गाभारा आहे, पूर्ण मंदिर आहे आणि याच्यावरती तुम्हाला फक्त एखाद दुसरा फोकस सोडायचा आहे. बाकी मस्त एकदम मंदिर दिसतंय. 4 खांब आहेत, वरती कळस आहे आणि पुढे बघितलं तर अष्टविनायक आहे. मस्त. आणि आता त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं ना, तर मस्त गणपती नमा हा आपला रिमोट वरती आहे. ओके, तुम्ही रिमोट जसा दाबाल तसा रिमोट वरती बंचोल लाईट एकदम अलग अलग होणार. ओके, आणि एकदम सुंदर आहे. 4 प्रकारचे 4 मोर आहेत. पाठीमागे 2 मोर आहे, पुढे 2 मोर आणि एकदम सुंदर म्हणजे सगळ्यात बेस्ट मी तर म्हणतो. 1 नंबर क्वालिटी मध्ये. याच्यामध्ये 15 डिझाईन आहेत आपल्याकडे. हा पूर्ण शर्ट येणार आणि हा एक शर्ट 2 आणि एक 3. आणि याच्यामध्ये किती फुटाचा बाप्पा? याच्यामध्ये आरामचे 3 फुटाचा बसून जाईल. टोटल 4.5 फूट आहे. ओके, 3 फुटापर्यंत बाप्पा याच्यामध्ये बसू शकतो. आणि आता इकडे श्रीमध्ये एक पॅटर्न अजून आहे. श्रीमध्ये पण यांच्याकडे बरेच पॅटर्न दिसतात आपल्याला. त्यातला हा अजून एक पॅटर्न. ह्याच्यामध्ये पण लाईट्स खूप आहेत, म्हणजे खूप कलर्स आहेत आणि मध्ये श्री दिलाय. हा पण 4 फुटाचा आहे ना बहुतेक? हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 फुटाचा बसून जाईल. ओके, 2.5 फुटाचे गणपती एकदम सुंदर राजासारखा बसल्यागत वाटेल. आणि रिमोट मध्ये तुम्ही बंद चालू करून लाईट तुम्ही करू शकता. तुम्ही पाहिजे म्हणजे तसं. सिंगल लाईट पण ठेवू हा. शकतो, मल्टी करायचे तर मल्टी पण करू करू शकतो. आता इथे ना अजून एक मस्त असं डेकोरेशन आहे, त्याच्यावरती बाप्पा आहे. हे जे आहे ते रबर फॉर्मच आहे ना? हे रबर फॉर्मच आहे. ओके, गणपती बाप्पाचं सोंड फक्त दिलेला पण एवढा सुंदर डिझाईन आहे. हा खूप आकर्षक आहे आणि मोठा साईज आहे. याच्यामध्ये माझ्याकडे तुम्हाला 3 साईज भेटून जाईल. सेम पॅटर्न मध्ये? सेम पॅटर्न मध्ये 3 साईज भेटून जाईल. हा पूर्ण शर्ट आहे. फक्त हा वेगळा येईल. ओके, असं पाठीमागे खाजाला बसण्यासारखं. 1 2 हा 3 आणि 1 4 म्हणजे एकदम सुंदर आहे. जो घेऊन जाईल तो एकदम बोलत की काहीतरी आणलं मस्तपैकी आणि Yes. भरपूर चालतो. आणि इकडचे जे डेकोरेशन घेऊन जाईल ना, मग घरी बाप्पा बसल्यानंतर बाजूची 10 माणसं नक्कीच विचारतील की कुठून घेऊन आलायस. त्याच्यामुळे वेदांत डेकोरेशन एकदा व्हिजिट करा, कारण इकडे कलेक्शन खूप जास्त आहे, प्राइस खूप कमी आहे आणि दादरमध्ये ना असे डेकोरेशन तुम्हाला सहसा कुठे मिळणार नाही शोधून. आणि हे आहे आपलं कार्ड वेदांत डेकोरेशन. याच्यावरती कॉन्टॅक्ट वगैरे सगळं दिलाय. प्लस आपल्या स्क्रीनवरती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, प्रॉपर ॲड्रेस आहे. आणि स्पेशल यांचे जे स्टॉल लागतात ना, ते छबिलदास स्कूल जवळ लागतात, जे अजून चालू झालेले नाहीत पण लवकरच होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लवकर वेदांत डेकोरेशनला व्हिजिट करा आणि आपल्या आवडीचं डेकोरेशन लवकरच बुक करा. तर काका, तर शॉपला जर भेट द्यायची असेल तर आपला टायमिंग काय? शॉपला जरी वेळ द्यायचा असेल तर सकाळी तुम्ही 10:30 वाजता ते रात्री तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देऊ शकतो. ओके, नंतर ना हळूहळू वेळ वाढणार. 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आमचा चालू राहतो. सध्याला अजून रोडवरती आम्ही उतरलो नाही. छबिलदास गल्लीमध्ये श्रीकृष्ण वडालच्या बाजूला छबिलदास हायस्कूलच्या एकदम समोर ओके, वेदांत डेकोरेशन करून रोडवरती आपला लागलेला आहे. तो सध्याला 20 तारखेच्या आजपर्यंत आपला मोठा मंडप लागेल दोन्ही साईडला.
तात्पुरतं तुम्ही इकडे आपलं छपरा बिल्डिंगमध्ये येऊन सगळे तुम्हाला डिझाईन बघता येईल. तुम्हाला तुमच्या रेटमध्ये, तुमच्या बजेटमध्ये, तुमच्या गणपती बाप्पाच्या साईजमध्ये तुमच्या पसंती आम्ही तुमच्या रेट देऊ. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9892610095. दरवर्षीप्रमाणे आज 35 वर्ष झाले मी हे डेकोरेशन करतोय आणि खूप पब्लिकचा मला रिस्पॉन्स आहे. पब्लिक लांब लांबचे येतात, गावावरून येतात आणि आपल्याकडे पॅकिंग सुद्धा एकदम सुंदर बॉक्समध्ये करून देणार. तुम्हाला काही तकलीफ नाही होणार, हा माझा विश्वास आहे. ओके, तर आज आपण आलो होतो वेदांत डेकोरेशन मध्ये. एवढे मोठे मोठे मकर आहेत, अगदी 6 फुटापर्यंत जे मखर बघितलेत ना खूप मस्त आहेत. आपल्याकडे सुरुवात कुठून होती म्हणजे 2500 पासून? माझ्याकडे सुरुवात 2500 ते तुम्हाला 20 ते 22,000 पर्यंत माझ्याकडे मकर भेटून जाईल. ओके, राजा साईज काय होती आपल्याकडे डेकोरेशनची साठी? हे बघा 2500 पासून तुम्हाला साईज भेटेल. हे 2 फुटाचा, याच्यामध्ये 1.25 फूट पर्यंत बसून जाईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा जो आहे पीओपी फॉर्म मध्ये, हा तुम्हाला 6 ते 7.5 भेटून जायचे, 2-2.5 फूट बसेल. प्लस त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे थोडं ते 500,000चा डिस्काउंट बसेल, 2.5 ते 3 फुटापर्यंत. त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे तर थोडा पैसे वाढून तुम्हाला तो मोठा भेटेल 4 फुटापर्यंत. आणि त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे आपला राजा, महाराजा, राजासारखा एकदम मस्त एकदम सुंदर. याच्यामध्ये माझ्याकडे 2 डिझाईन आहेत. तुम्ही माझ्याकडे संपर्क साधा. तुम्ही माझ्याकडे आले तर घेतल्याशिवाय जाणार नाही, मी एवढी गॅरंटी देऊ शकतो. ओके, वेदांत डेकोरेशन. नमस्कार, धन्यवाद. तर जे डेकोरेशन दादरमध्ये पूर्ण मुंबईमध्ये फेमस आहे ते म्हणजे वेदांत डेकोरेशन. यांच्याकडे मी आज आलो होतो, पूर्ण कलेक्शन बघितलंय. तसं तर यांच्याकडे अजून बरंच कलेक्शन आहे, पण जागेच्या अभावामुळे आपण जेवढे डिस्प्ले लावले होते तेवढे सगळे दाखवले. तुम्ही जर व्हिजिट केलेत ना तर तुम्हाला अजून जे युनिक पीस आहेत ते नक्कीच बघायला भेटतील. मला तर वाटतं युनिक बघण्यापेक्षा इकडे जे लावलेत ना तेच अफलातून आहे. त्यातलं तुम्ही नक्कीच घ्याल, कारण की अशी काही डेकोरेशन आहेत जे दादरमध्ये सहसा तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. आणि आपल्याकडे अशी सुद्धा सुविधा आहे की पूर्ण फोल्डेबल आहेत, इको फ्रेंडली आहेत, पूर्ण बॉक्स पॅक मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, जे डेकोरेशनची साईज आहे ती 1 नंबर आहे. म्हणजे कुठचाही बाप्पा त्याच्यात जर बसला ना तर अगदी सुंदरच दिसणार आहे. काय काय डेकोरेशन तुमच्या जर काही थीम असतील तर त्या थीम प्रमाणे सुद्धा आहे. जसं की महाराजांची आहे, म्हणजे शंकर देवांची आहे, विठुरायाची आहे, स्वामींचं तर स्पेशल खूप डेकोरेशन आहेत. आणि पूर्वीतल्या काळातल्या लोकांना जे आवडतात मंदिर, त्याचं सुद्धा ऑप्शन आपल्याकडे एक बघायला मिळणार आहे. अगदी 1.5 फुटापासून 6 फुटापर्यंत मोठी मोठी डेकोरेशन आहेत. स्टार्टिंग होते फक्त 2500 रुपये. कधी येणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट सगळं दिलंय. गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, सो तुम्ही सुद्धा लगबग चालू केली असेल तर एकदा वेदांत डेकोरेशनला सुद्धा व्हिजिट करा. यांचे 2 स्टॉल छबिलदास स्कूलच्या बाजूला आहेत, मी स्क्रीनवरती दाखवलं होतं. पण ह्यांचं जे गोडाऊन आहे तिथे तुम्ही त्या गोडाऊनमध्ये एकदा येऊन व्हिजिट करा, कारण की स्टॉल अजून लागलेले नाही. ते लागल्यानंतर तुम्ही तिथून घ्यालच, पण एकदा गोडाऊनला सुद्धा मस्त व्हिजिट करा, कारण की कलेक्शन खूप आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट सगळं डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवरती आहे. कंटिन्यू स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावरती कधीही कॉल करून येऊ शकता. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय गाईज.